श्री संत सेना महाराज हे एक वारकरी संप्रदायातील संत असून त्यांना ज्ञानदेव आणि नामदेवांच्या परिवारातील मानलं जातं। मध्य प्रदेशातील बांधवगडमध्ये जन्मलेल्या सेना महाराजांचा मूळ व्यवसाय नाभिकाचा। घरात बादशहाची हजामत करण्याचा मान आणि शरीराने आपले कर्तव्य पार पाडत असताना सेना महाराजांचं मन मात्र देवपूजेत रमलेलं असायचं। अशी एक गोष्ट सांगतात की एकदा बादशहाने त्यांना हजामतीला बोलवलं तर सेना महाराज पूजेत रममान झालेले होते। तेव्हा बादशहा चिडला आणि त्याने सेना महाराजांना पकडण्याचे आदेश दिले। तेव्हा प्रत्यक्ष विठ्ठलाने बादशहाची हजामत केली आणि सेना महाराजांना वाचवलं होतं। देव आणि भक्त यातील नाते हे अधोरेखित करण्यासाठी मांडलेल्या या कथेतील भावार्थ समजून घ्यायला हवा। सेना महाराजांनी आपल्या अभंगातूनही याच भक्तिरसाची उपासना केलेली आढळते। एका हिंदी भाषिक संताची मराठी भक्तिरचना वाचताना महाराष्ट्रातील भक्तांना जरा सुद्धा वेगळेपण जाणवत नाही। ज्ञानेश्वर तुकारामांइतकेच संत सेना महाराजांना श्रेष्ठ मानले जाते। संत सेना महाराजांचे अभंग मोठ्या आवडीने आस्थागायत गायले जात आहेत। संतांना प्रदेश, भाषा, जातपात यांच्या मर्यादा नसतात हेच यावरून सिद्ध होतं। अतिशय उच्च विचारसरणी व पंढरीनाथावर निष्ठा असणारे हरिभक्त संत सेना महाराज जन्मले महाराष्ट्राबाहेर व घडले महाराष्ट्रीय संतांच्या सहवासात। अशी त्यांची जीवनयात्रा अखेरपर्यंत चालू राहिली। बऱ्याच दिवसानंतर ते जन्मभूमीकडे सर्वांचा निरोप घेऊन जायला निघाले। जिथे जन्मलो त्या मातीची ओढ लागली होती। त्यांच्या पुनरागमनानंतर बांधवगडला पुनर्वैभव प्राप्त झाले। राजा बीर सिंहांनी त्यांचे स्वागत केले। गावी आल्यानंतरही ते फारसे कुणात रमत नव्हते। दृष्टी सतत शून्यात होती। येताना त्या पंढरीनाथाचं रूप डोळ्यात साठवलेलं होतं। एकादशीला दिवसभर घरातच चिंतनात मग्न राहिले। दुसरा दिवस उजाडला। कुणाशीही न बोलता आपली धोकटी खुंटीला अडकवून तिथेच श्री विठ्ठलाचं नामस्मरण करत करत समाधी लागली व कुडीतील आत्मतत्व अनंतात विलीन झालं। जाता पंढरीशी सुख वाटे जीवा असं म्हणत हा वारकरी संत विठ्ठलचरणी लीन झाला। तो दिवस श्रावण वद्य द्वादशीला या दिवशी सेना महाराज यांची पुण्यतिथी पाळली जाते। मित्रांनो, सेना महाराज खरंच थोर होते। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।